अगली खबर महाराष्ट्र के परवड़ी सारी बताते हैं आपको। पालम तालुका के 6 गांवों के गांव वाले सड़क से हैरान हैं। केरबाड़ी से सिरपुर रोड का काम अभी तक पूरा नहीं हुआ। अभी तक गांव वाले भूख हड़ताल, प्रोटेस्ट, मार्च और ज्ञापन देकर थक चुके हैं, लेकिन एडमिनिस्ट्रेशन नहीं जाग रहा। मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के ऑफिसर कॉन्ट्रैक्टर का साथ दे रहे हैं या गाँव वालों के लिए भी ऐसा ही सवाल खड़ा हो गया। इस काम में कॉन्ट्रैक्टर की मनमानी जो है कारोबार से सवाल उठता है। इस रोड के काम के लिए फिर से लड़ने के लिए गांव वाले तैयारी में हैं। संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। त्याला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली। 77 वर्षामध्ये एकदा डांबर ह्या शिरपूर रस्त्याच्या वाट्याला आलं होतं। त्यानंतर या रस्त्यासाठी आमचा संघर्ष सुरू झालेला। इतक्या वर्षात दुसऱ्यांदा डांबर आलं नाही हीच म्हणजे आम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटत आहे। म्हणून यासाठी आम्ही कित्येक वेळा उपोषणे केली, निवेदने काढली, मोर्चे काढले, निवेदने दिले, इशारे दिले, याचा काहीही उपयोग प्रशासनावर झालेला नाही। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे कंत्राटदाराची मनमानी चालू आहे। प्रशासनानं जर ठोस भूमिका घेतली तर उद्या रस्त्याला कामाला सुरुवात होऊ शकते। मात्र अधिकाऱ्यांची जी मूकगीळ वृत्ती आहे यामुळे हा रस्ता रखडलेला आहे। आता पुढं काय? या रस्त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे। यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच आम्ही सर्व प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार साहेब, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या सर्व विभागांना आम्ही रितसर निवेदन देऊन पुन्हा उपोषणाला सुरू करणार आहोत। आणि आत्ताचं जे उपोषण राहील, जोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आम्ही जाग्यावरून उठलेलो नाही। कारण यापूर्वी आम्हाला असा धोका मिळाला की त्यांनी लेखी पत्र दिलं पण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही। आता ती वेळ, आता पुन्हा आम्हाला त्या पद्धतीनं जायचं नाही।